नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। अखेर सर्व शेतकरी बांधवांचे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2,000 रुपये म्हणजेच या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 21व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होतात, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून वाट सुद्धा पाहत होतात, तर तुम्हाला यापुढे वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता एकत्रितपणे 2,000 रुपयांचे 2 हप्ते म्हणजे 4,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 21व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी दोन्ही हप्त्यांचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होतील, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 21व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये आजच पडून सुद्धा जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर वाटप केले जाणार होते। तुमची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप केले जाणार होते। परंतु या दिवाळीच्या अगोदर राज्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता सोडायचा होता। राज्यातील अपंग ताई असतील, विधवा ताई असतील, निराधार ताई असतील, तर त्यांचे पैसे सोडायचे होते। त्यामुळे सरकारकडे निधीची कमतरता होते। या कारणांमुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर या दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते। परंतु आता लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळालेला आहे, विधवा ताईंना त्यांचा हप्ता मिळालेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सरकारकडे सध्याच्या स्थितीला पैसे शिल्लक आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सरासरी 7 हप्ते जमा झालेले आहेत। म्हणजे 7 हप्त्यांचे 14,000 रुपये तुम्हाला सुद्धा मिळालेले आहेत आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्हाला 20 हप्ते वाटप झालेले आहेत। म्हणजे 20 हप्त्यांचे 40,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये एकत्रित वाटप सुद्धा झालेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नमोच्या 8व्या हप्त्याची पीएमच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा संपेल आणि तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, यापुढे या ठिकाणी वेळ न घालवता, म्हणजे तुमचा जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात होत आहे, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत, कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेले आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती अगदी काही सेकंदांमध्ये, काही मिनिटांमध्ये या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता मिळणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून पात्रता यादी आणि सरकारच्या माध्यमातून अपात्रता यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेच्या यादीमध्ये असतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु जे शेतकरी बांधव अपात्रतेच्या यादीमध्ये असतील त्यांना पैसे येणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, म्हणजे कोणत्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता पीएमचा 21 हप्ता मिळेल आणि कोणत्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता मिळणार नाही, त्याचीच माहिती या ठिकाणी सांगत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरासरी 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहे आणि तेच 52 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे
योजनेचे लाभार्थी आहेत आणि त्या शेतकरी बांधवांना एकंदरीत वर्षाकाठी नमोच्या माध्यमातून 6,000 रुपये आणि पीएम किसानच्या माध्यमातून 6,000 रुपये म्हणजेच टोटल मिळून दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून दोन्ही योजनांच्या माध्यमातून वर्षाकाठी 12,000 रुपये वाटप सुद्धा होतच आहे। बघा, गेल्या भरपूर दिवसांपासून या ठिकाणी नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक 4 महिन्यानंतर 2,000 रुपये वाटप होत असतात। म्हणजेच 4 महिन्याला 2,000 रुपये, 8 महिने झाले की परत 2,000 रुपये आणि 12 महिने झाले की परत 2,000 रुपये म्हणजेच एकंदरीत संपूर्ण 12 महिन्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये वाटप होत आहेत आणि दुसऱ्या योजनांच्या माध्यमातून 6,000 रुपये म्हणजेच वर्षाकाठी नमोच्या माध्यमातून 6,000 रुपये, पीएमच्या माध्यमातून 6,000 रुपये, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 12,000 रुपये मिळत आहेत। परंतु यावरती शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा मिळत नव्हता। शेतकरी बांधवांना हे पैसे कमी पडत होते। त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की शेतकरी बांधवांना थोडेफार जास्तीत जास्त पैसे मिळाले पाहिजेत। या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला होता की आमचं सरकार निवडून आल्यानंतर आम्ही 100% नमोच्या हप्त्याची रक्कम अगोदर 6,000 रुपये आहे तर या ठिकाणी 6,000 रुपयावरून ती रक्कम 9,000 रुपये करू आणि पीएमच्या हप्त्याची रक्कम 6,000 रुपये आहे तर ती 6,000 रुपयावरून 9,000 रुपये करू। म्हणजेच नमोचे टोटल 9,000 रुपये आणि पीएमचे टोटल 9,000 रुपये म्हणजेच वर्षाकाठी यापुढे शेतकरी बांधवांना एकंदरीत 18,000 रुपये मिळणार असा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला होता। परंतु शेतकरी बांधवांना त्याच्यावरती अजून कोणताही निर्णय न घेण्यात आल्यामुळे शेतकरी बांधव सरकारवरती नाराज आहेत। बघा, शेतकरी बांधवांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल तर अशा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। तर अशा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत। या दृष्टिकोनातून सरकारने परत एकदा जाहीर केलेला आहे की आम्ही या ठिकाणी शेतकरी बांधवांना नमोच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळत आहेत तर आता त्याच्यामध्ये 3,000 रुपयांची वाढ करत आहोत। पीएमच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळत आहे तर त्याच्यामध्ये अजून 3,000 रुपयांची वाढ करत आहोत म्हणजेच दोन्ही योजनांच्या माध्यमातून 18,000 रुपये वर्षाकाठी देणार आहोत। तर बघा, शेतकरी बांधवांना यावरती भरपूर शेतकरी बांधवांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत। सरकार खरोखर तुम्हाला हे वर्षाकाठी 18,000 रुपये देणार आहे का? त्या संबंधित कोणता पुरावा देण्यात आलेला आहे का? कोणता GR काढण्यात आलेला आहे का? कोणतं परिपत्रक देण्यात आलेलं आहे का? त्याची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांचं 2022, 2023, 2024 किंवा 2025च्या पावसामुळे नुकसान झालेलं असेल आणि त्यांना अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील तर त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आज वाटप होत आहेत का? कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे त्याची माहिती देऊन टाकतो। आणि ज्यांनी कर्ज घेतलेलं असेल म्हणजेच ते कर्ज 2016 पासून घेतलेलं असेल किंवा 2025च्या अगोदर घेतलेलं असेल तर या कर्जमाफीविषयी काय अपडेट आलेले आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असेल, नुकसान भरपाईचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असेल किंवा नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना अशा योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी 100% किती पैसे वाटप होत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळत नाहीत त्याची माहिती देऊन टाकतो। परंतु याच्या अगोदर आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते, निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याची माहिती बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सांगितले होतं की या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या असं लक्षात आलेलं आहे की या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे आणि जे गरजू शेतकरी बांधव आहेत, जे खरोखर लाभार्थी असणारे शेतकरी बांधव आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे। म्हणजेच ज्यांच्याकडे जमिनी नाहीत त्यांनी सुद्धा नमोचा लाभ घेतलेला आहे, पीएमचा लाभ घेतलेला आहे। ज्यांच्याकडे जमिनी नाहीत, ज्यांनी सरकारची गायरान जमीन दाखवली अशांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे। परंतु जे महाराष्ट्र राज्याचे खरोखर शेतकरी बांधव आहेत, 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये शेती करणारे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याच खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे बंद झालेले आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे पडायला अडचण येत आहे। त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता फक्त पात्र लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। परंतु ज्यांनी बोगस पद्धतीने अर्ज केलेले असतील, अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन आपला अर्ज पात्र करून घेतलेला असेल, योजना सुरू केलेल्या असेल तर अशा शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत। कारण सरकार हे महायुतीचं आहे, महायुतीचं सरकार राज्यातील शेतकरी बांधवांमुळे आलेलं आहे, राज्यातील महिलांमुळे आलेलं आहे, लाडक्या बहिणींमुळे आलेलं आहे, ज्येष्ठ नागरिकांमुळे
महिलांमुळे आलेला आहे, राज्यातील विधवा ताईंमुळे आलेला आहे, अपंग माणसांमुळे, अपंग व्यक्तींमुळे आलेला आहे। त्यामुळे हे सरकार म्हणतंय की आम्ही लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहोत, शेतकरी बांधवांचे भाऊ आहोत, आम्ही विधवा ताईंचे सुद्धा भाऊ आहोत। म्हणजेच या ठिकाणी सर्व सरकारी योजनांचे पैसे सुरळीतपणे वाटप होतील, परंतु हे पैसे फक्त पात्र लाभार्थ्यांना वाटप होतील। जे पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना पैसे मिळतील, जे पात्रतेमध्ये बसत नाही त्यांना पैसे मिळणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही जर तुम्ही बोगस पद्धतीने लाभ घेत असाल आणि ही माहिती सरकारच्या निदर्शनास आल्यावरती तुमच्याकडून पैसे वसूल केले जातील आणि तुमच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे जर वाटत असेल की आपल्यावरती कोणतीही कारवाई होऊ नये तर तुम्ही या ठिकाणी याच्या पुढे लाभ घ्यायचा नाही। तुमच्यामुळे गरीब शेतकरी बांधवांचे हप्ते बंद झालेले आहेत, तुम्ही पैसे घेत असल्यामुळे गरीब शेतकरी बांधवांपर्यंत जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचत नाहीत। त्यामुळे शेतकरी बांधवांना कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएमचा हप्ता वाटप होत राहील, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमवतील अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता पीएमचा हप्ता वाटप होत आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपत आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना यापुढे काळजी करायची गरज नाही। तुम्हाला या ठिकाणी खटाखट पैसे वाटप होत आहे, परंतु खरोखर लाभार्थी असाल तर पैसे मिळतील, अन्यथा जर तुम्ही खरोखर लाभार्थी नसाल तर बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। अशा पद्धतीची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना यापुढे आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्हाला सुद्धा शेतीची भरपूर कामे आहेत। आता या ठिकाणी पाऊस बंद झालेला आहे, पावसाने उघडी घेतलेली आहे, त्यामुळे काही जणांचं सोयाबीन काढायचं असेल, मका असेल, अशी जी आपली पिके असतात तर ते पिके काढायला आलेले आहेत। भरपूर शेतकरी बांधवांनी पिके काढून ठेवलेली आहेत, परंतु शेतामध्ये कधी ना कधी काही ना काही काम चालूच असतं। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा तुमची कामे करायची आहेत, परंतु 2 मिनिटाचा वेळ द्या, 2 मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती देतो, जेणेकरून हप्ता पडला की खात्यामध्ये यायला अडचण होणार नाही। तुम्हाला या ठिकाणी गावामध्ये जाऊन किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करायची गरज भासणार नाही। तुम्हाला एका चॅनलच्या माध्यमातून, एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या माहिती देत आहे। त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून रोजची रोज शेती संबंधित काही निर्णय घेण्यात आलेले आहेत, शेतीविषयी काही माहिती आलेली आहे त्याची माहिती तुम्हाला पाहायला मिळत राहील। त्यासोबत शेतकरी बांधवांना जर तुम्हाला काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल, जसं की विहीर अनुदान योजना असेल, कांदेचाळ अनुदान योजना असेल, तार कुंपण अनुदान योजना असेल, तुमच्याकडे गाई म्हशी असतील आणि त्या गाई म्हशींना गोट्याच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, किंवा तुमच्या घरामधील एखादी महिला शिलाई मशीन काम करण्याची इच्छुक असेल, शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल, पिठाची गिरणा असेल, त्यासोबतच विविध प्रकारच्या योजना आहेत। जर तुम्हाला शेती संबंधित कोणत्या योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून योजना सुरू झाली की लगेच व्हिडिओ पडेल आणि लगेच तुम्ही अर्ज करायचा आहे आणि लगेच तुम्हाला त्या योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी जास्त वेळ न घेता नमोचा हप्ता पीएमचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल, कोणत्या शेतकरी बांधवांना वाटप होणार नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांना राज्य सरकारने राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, विधवा ताईंसाठी, अपंगांसाठी, निराधारांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत, परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे होत आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार पडत आहे आणि केंद्र सरकारच्या तिजोरीवरती सुद्धा भार पडत आहे। तर हा भार पडला नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। यापुढे फक्त पात्र लाभार्थ्यांना पैसे मिळतील, अपात्र लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत। तर या ठिकाणी पात्रता सांगतो, पात्रतांमध्ये बसत आहात का काळजीपूर्वक पाहायचं आहे। बघा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा पीएम किसानचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे, महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही शेती करणारे शेतकरी बांधव असायला पाहिजेत, तरच तुम्हाला नमोचा आठवा हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता मिळणार आहे, अन्यथा नमोचा आठवा हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता मिळणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांना दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असायला पाहिजे, म्हणजे सरासरी 2 हेक्टरपेक्षा कमी शेत जमीन असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे या ठिकाणी घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। बघा अशा ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्हाला या ठिकाणी दोन्ही योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। आता बघा शेतकरी बांधवांना पात्रता बघितलेली आहे, लगेच जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील, कोणत्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपून जाईल, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यामधील
शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। या 52 लाख शेतकरी बांधवांचे या ठिकाणी नमोच्या 8 हप्त्याची पीएमच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे, कारण शेतकरी बांधवांना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही। बघा शेतकरी बांधवांना परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, त्यासोबत जालना असेल, जळगाव असेल, नागपूर असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, रत्नागिरी, रायगड असेल, कोल्हापूर असेल, तर अशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मागच्या वेळेस नमोचा 7वा हप्ता आणि पीएमचा 20वा हप्ता आलेला होता, त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर वाटप होत आहे, कारण शेतकरी बांधवांना हे जिल्हे शेतकरी बांधवांचे जिल्हे असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे जमा होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। लवकरच दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होतील, कामे करा।